आठवण सूर्याची, साठवण स्नेहाची, कणभर तीळ मनभर प्रेम, गुळाचा गोडवा स्नेह वाढवा, तिळगुळ घ्या गोड गोड बोला. मकर संक्रांतीच्या तुम्हा सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा. रामकृष्ण हरी मंडळी. श्री स्वामी समर्थ. येत्या 14 जानेवारीला म्हणजेच बुधवारी आलेली आहे मकर संक्रांत. या मकर संक्रांतीला चुकूनही या 3 वस्तू कोणालाही देऊ नका, नाहीतर माता लक्ष्मी घर सोडून निघून जाईल. घरात गरिबी दरिद्रता येऊ लागेल. आपल्या घरात असणारी माता लक्ष्मीची जागा ही अलक्ष्मी घेईल आणि 99% लोकांना ही गोष्ट अजूनही माहीत नाही. आणि म्हणूनच आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला मकर संक्रांतीच्या दिवशी अशा कोणत्या वस्तू ज्या आहेत त्या आपल्याला चुकूनही या दिवशी कोणालाही द्यायच्या नाहीत. अगदी तुमचा सख्खा भाऊ असला तरी देखील तुम्हाला या वस्तू ज्या आहेत तर त्या कुणालाही द्यायच्या नाहीत. अशा कोणत्या वस्तू आहेत याबद्दलची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. त्यामुळे हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा. मकर संक्रांतीला केलेलं दान हे लक्षपटीने पुण्यकारक, धनकारक आणि सौभाग्यकारक मानलं जातं आणि म्हणून आपण मकर संक्रांतीला आपल्या पद्धतीने जे काही दान होईल ते दान करत असतो. कारण की या दानाचं खूप जास्त मोठं धार्मिक महत्त्व असतं. हे दान आपण जर केलं तर वाईट काळामध्ये या दानाचं पुण्य आपल्याला मिळत असतं. परंतु दान करताना अशा काही वस्तू आहेत ज्या चुकून देखील आपल्याला दान करायच्या नसतात. जर आपण या वस्तू घरातून या वस्तू कोणाला जरी उसण्या दिल्या किंवा दान या वस्तूंचं केलं तर याचे वाईट परिणाम जे आहेत तर ते आपल्याला स्वतः भोगावे लागत असतात. आपल्या घरामध्ये जी काही लक्ष्मीचं स्थान असतं तर ते अलक्ष्मी घेत असते. घरातील लक्ष्मी ही आपल्या घर सोडून निघून जात असते. आपल्या घरात गरिबी दरिद्रता दुःख ही येऊ लागतं आणि म्हणून मकर संक्रांतीला ह्या ज्या वस्तू ज्या आहेत तर त्या चुकून सुद्धा तुम्हाला कोणाला द्यायच्या नाही. तुमच्याकडे कोणी मागायला जरी आले तरीही अजिबात या वस्तू कोणालाही द्यायच्या नाहीत. यंदा मकर संक्रांती 14 जानेवारी 2026 वार बुधवार या दिवशी आलेली आहे. मकर संक्रांतीचा सण हा एकूण 3 दिवसांचा असतो. भोगी, संक्रांत आणि किंक्रात. तसेच आपण संक्रांतीपासून रथसप्तमीपर्यंत हळदी कुंकू सुद्धा करत असतो. हळदी कुंकू करताना सुद्धा वेगवेगळ्या वस्तू ज्या आहेत तर त्या दान दिल्या जातात. परंतु हळदी कुंकू करताना सुद्धा या ज्या वस्तू आहेत तर त्या अजिबात दान द्यायच्या नाहीत. यासोबतच बघा मकर संक्रांत, भोगी आणि किंक्रात या तिन्ही दिवशी सुद्धा अशा काही वस्तू ज्या आहेत तर त्या चुकून सुद्धा कोणालाही द्यायच्या नाहीत. यंदा मकर संक्रांतीचा जो सण आहे, जो काही पुण्यकाळ आहे तर तो बुधवार 14 जानेवारी 2026 दुपारी ठीक 3:06 सूर्य हा मकर राशीमध्ये प्रवेश करणार आहे. संक्रांतीचा पुण्यकाळ हा 3:06 सुरू होणार आहे तर सूर्यास्तापर्यंत असणार आहे. म्हणजे 6:20 असणार आहे. आणि म्हणून या वेळेमध्ये तुम्ही दानधर्म जो आहे तर तो करू शकता. आणि यानंतर तुम्ही मकर संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशीचा म्हणजेच किंक्रात जी आहे तर तो दिवस सोडून तुम्ही रथसप्तमीपर्यंत सुद्धा दानधर्म जो आहे तर तो करू शकता. मकर संक्रांतीच्या निमित्ताने दानधर्म म्हणा या दिवशी आपण काही गरजू लोकांना तसेच विवाहित स्त्रिया हळदी कुंकू देऊन त्यांना वाण देखील देत असतात. पण हे सगळं करत असताना आपल्याला अशा काही वस्तू ज्या आहेत तर त्या चुकूनही द्यायच्या नाहीत. यासोबतच या मकर संक्रांतीच्या दिवशी काही अशा वस्तू आहेत ज्या चुकूनही खरेदी देखील करू नये. कारण की ज्योतिषशास्त्रानुसार मकर संक्रांतीला काही वस्तूचं दान करणं किंवा काही वस्तू खरेदी करणं हे पूर्णपणे वर्ज्य मानलं आहे. यातील पहिली वस्तू आहे तर ती म्हणजे झाडू. आता आपल्या घरामध्ये सणवार म्हटलं की झाडू खरेदी ही आलीच. कारण आपण आपल्या घरामध्ये काही सणवार असेल तर या निमित्ताने झाडू जो आहे तर तो विकत घेत असतो. परंतु मकर संक्रांतीच्या दिवशी आपल्याला झाडू हा अजिबात खरेदी करायचा नाही. कारण की झाडूला आपण माता लक्ष्मी म्हणतो. पण तो घेण्यासाठी अश्विन अमावस्या, धनत्रयोदशी किंवा कोणत्याही महिन्यामध्ये शुक्रवारच्या दिवशी तुम्ही झाडू जो आहे तर तो खरेदी करू शकता. परंतु मकर संक्रांतीच्या दिवशी आपल्याला चुकूनही झाडू जो आहे तर तो अजिबात खरेदी करायचा नाही. कारण की मकर संक्रांतीच्या दिवशी आपण झाडू जर खरेदी केला तर त्या निमित्ताने ज्या व्यक्तीकडून झाडू खरेदी केला त्या व्यक्तीला आपण पैसे देत असतो. मग झाडू खरेदी करत असताना हीच एक चूक जी आहे तर ती आपली इथे मकर संक्रांतीला होत असते. या दिवशी आपण पैसेही खर्च करत असतो आणि झाडू देखील आपल्या घरामध्ये जो आहे तर तो आणत असतो. कारण की पैसे सुद्धा ही एक लक्ष्मी आहे आणि झाडू सुद्धा ही लक्ष्मी आहे. आणि म्हणून ही एक चूक आपल्याला मकर संक्रांतीला आपण जर केली तर माता लक्ष्मी आपल्यावरती नाराज होऊन आपल्या घरातून काढता पाय घेत असते. परिणामी घरामध्ये गरिबी दरिद्रताही येत असते. आणि म्हणून चुकूनही यंदा मकर संक्रांतीला झाडूची खरेदी जी आहे तर ती करू नका. आता बघा बरेच जण मकर संक्रांतीला दान करायचं असतं म्हणून झाडू खरेदी करून तो संक्रांतीच्या दिवशी मंदिर
मंदिरामध्ये दान करत असतात, कारण की मंदिरामध्ये झाडू दान केल्याचं पुण्य हे अधिक पटीने मिळत असतं. आणि म्हणूनच बरेच जण या दिवशी झाडू खरेदी करून मंदिरामध्ये दान करत असतात. परंतु ही एक चूक सुद्धा तुम्हाला करायची नाही. या दिवशी चुकूनही तुम्हाला झाडू खरेदी करून मंदिरामध्ये दान करायचं नाही, कारण की मंदिरामध्ये झाडूचं दान करणं हे भाग्याचं लक्षण मानलं जातं. पण त्यासाठी काही ठराविक प्रसंग तिथी असतात. मग मकर संक्रांतीचा दिवस तुम्हाला यासाठी अजिबात निवडायचा नाही, कारण की मकर संक्रांतीचं दान जे आहे तर ते कुठेही असो, मंदिरात असो, घरात असो, त्यासाठी आपल्याला झाडू जो आहे तर तो अजिबात घ्यायचा नाही. तसेच या मकर संक्रांतीच्या दिवशी आपल्या घरातील झाडू हा कोणाच्याही नजरेला पडणार नाही, याची विशेष काळजी तुम्हाला घ्यायची आहे. कोणाच्या नजरेला म्हणजे आपल्या घरातील व्यक्ती सोडून जेव्हा बाहेरची व्यक्ती तुमच्या घरामध्ये येणार असेल, या दिवशी संक्रांतीच्या शुभेच्छा द्यायला अनेक लोक आपल्या घरामध्ये येत असतात, तेव्हा त्यांच्या नजरेला आपल्या घरातील झाडू पडणार नाही याची विशेष काळजी घ्या. सूर्य उगवण्यापूर्वीच तुम्हाला घरातील स्वच्छता जी आहे तर ती करून घ्यायची आहे, झाडलोट करून घ्यायची आहे. झाडू हा तुम्हाला अशा ठिकाणी ठेवायचा आहे की त्यावरती कोणाचीही नजर जी आहे तर ती पडणार नाही. त्याचबरोबर बघा, मकर संक्रांतीचा दिवस हा शनिदेवाला देखील समर्पित आहे. शनीची साडेसाती जावी म्हणून या दिवशी अनेक जण तेलाचं दान जे आहे तर ते करत असतात. परंतु शनिदेव जे आहेत सूर्यपुत्र आहेत आणि या पितापुत्राचं एकमेकांशी कधीच विशेष असं पटत नाही. आणि मकर संक्रांतीचा दिवस जो आहे तर तो सूर्य उपासनेचा सण आहे. त्यामुळे मकर संक्रांतीच्या दिवशी चुकूनही तुम्हाला तेलाचं दान जे आहे तर ते करायचं नाही. मग मंदिरामध्ये असो, गोरगरिबांना असो, या दिवशी तेल कोणालाही द्यायचं नाही. तसेच दान सुद्धा करायचं नाही. अगदी तुमच्या शेजारच्या एखादी जवळची व्यक्ती असेल, तुमच्याकडे या दिवशी तेल मागायला आली तरी देखील तिला तेल या दिवशी तुम्ही जे आहे तर ते घरातून अजिबात देऊ नका. किंवा झाडू मागायला आली तरी देखील घरातील झाडू सुद्धा या दिवशी कोणालाही अजिबात देऊ नका. याचबरोबर रथसप्तमीपर्यंत आपण घरामध्ये हळदी कुंकवाचा कार्यक्रम जो आहे तर तो करत असतो. बऱ्याच महिला हळदी कुंकू हे मकर संक्रांतीच्या दिवशी संध्याकाळी करत असतात. परंतु मकर संक्रांतीला हळदी कुंकू करणार असाल तर या हळदी कुंकवाच्या वाणामध्ये तुम्हाला चुकूनही एखादं खाद्यतेल असेल किंवा हेअर ऑइल असेल किंवा एखादं सुगंधित ऑइल असेल तर ते तुम्हाला चुकून देखील वाणामध्ये द्यायचं नाही, कारण की या दिवशी आपण घरामध्ये हळदी कुंकू करत असतो. तेव्हा येणाऱ्या महिलांना या दिवशी लक्ष्मी स्वरूपात आपण समजतो, म्हणून या दिवशी जर आपण तेलाचं दान जर केलं तर एखादं तेलाचं वाण जे आहे तर केलं तर त्याचं वाईट परिणाम जे आहे तर ते सुद्धा आपल्याला भोगावे लागू शकतात. त्याचबरोबर तुम्ही मकर संक्रांती निमित्त संक्रांतीपासून ते रथसप्तमीपर्यंत हळदी कुंकू करत असाल तर हळदी कुंकू करताना अशा काही वस्तू आहेत ज्या तुम्हाला चुकूनही वाण म्हणून द्यायच्या नाहीत. आता बऱ्याच वेळा आपण मेकअपच्या वस्तू ज्या आहेत तर त्या सुद्धा दान म्हणून देत असतो. त्यामध्ये सेफ्टी पिन असेल किंवा इतर कोणतेही टोकदार धारदार वस्तू असतील त्या चुकूनही वाणामध्ये द्यायच्या नाहीत. हे एक प्रकारचं लोखंड असतं आणि म्हणून लोखंड जे आहे तर ते देणं याचा अर्थ आपल्या कुंडलीतून केतू आणि शनी या ग्रहांना खराब करून घेणं, आपल्या कुंडलीमधून या त्या ग्रहांना कमजोर करत असतात. म्हणून ज्योतिषशास्त्रानुसार अशा भेटवस्तू देणं निषिद्ध मानलं गेलं आहे. त्यामुळे मकर संक्रांतीचे जे काही वाण महिलांना तुम्ही वाटणार असाल, दानधर्म करणार असाल तर त्यामध्ये टोकदार धारदार किंवा लोखंडाच्या वस्तू ज्या आहेत तर त्या तुम्ही अजिबात दान करायच्या नाहीत. त्याचबरोबर बऱ्याच महिला प्लॅस्टिकच्या सुद्धा वस्तू दान करत असतात. काहीतरी 5-10 रुपयांची प्लॅस्टिकचे वाण आणतात, तेच वाण तुम्ही इतर महिलांना देत असतात. परंतु बघा, प्लॅस्टिकचे दान करणे हे नकारात्मक ऊर्जा आणत असतं, त्यामुळे घरामध्ये नकारात्मकता येत असते. याचे वाईट परिणाम जे आहे तर ते सुद्धा आपल्याला भोगावे लागत असतात. म्हणून हळदी कुंकू करताना चुकूनही प्लॅस्टिकच्या वस्तू ज्या आहेत तर त्या तुम्ही वाण म्हणून अजिबात देऊ नका. त्याचबरोबर मकर संक्रांतीला कपड्यांचं दान सुद्धा केलं जातं. अनेक लोक गरजू व्यक्तींना कपडे दान करत असतात. मकर संक्रांतीच्या दिवशी आपल्याला काळ्या रंगाचे कपडे जे आहे तर ते चुकूनही दान करायचे नाहीत. काळा रंग जो आहे तर तो नकारात्मक ऊर्जेचं प्रतीक मानलं जातो. त्याचे दान केल्यास व्यक्तीला अशुभ परिणाम मिळू शकतो. त्यामुळे मकर संक्रांतीच्या दिवशी काळ्या रंगाचे कपडे दान करणे आवर्जून टाळावे. त्याचबरोबर बघा, मकर संक्रांतीला अनेक जण आपल्या घरामध्ये काही वस्तू ज्या असतात त्याचं वस्तूचं दान करतात, ज्या वस्तू आपण अगोदर वापरलेल्या असतात. परंतु बघा, जेव्हा आपण दुसऱ्यांना दान करतो तेव्हा त्या वस्तू चांगल्याच असायला हव्यात. वापरलेल्या वस्तूंचं दान केलं तर आपण स्वतः आपल्या घरातील दरिद्रता ही इतरांना देत असतो, परंतु हे चुकीचं आहे. म्हणून वापरलेल्या वस्तू तुम्ही चुकूनही या दिवशी कोणालाही दान करू नका. आपण पाहूया की मकर संक्रांतीला अशा कोणत्या वस्तू आहेत ज्या वस्तूचं दान केलं जातं. या वस्तू दान केल्याने याचं अधिक पटीने पुण्यफळ जे आहे तर ते आपल्याला मिळत असतं. मकर संक्रांतीला तुम्हाला तिळाचं दान करायचं आहे. आता तिळाचं दान का करायचं आहे? बघा, मकर संक्रांतीच्या दिवशी शनी महाराजांचं घर जळून खाक झालं होतं आणि त्या घरामध्ये
फक्त काळे तीळ शिल्लक होते. या दिवशी सूर्यदेव हे शनी महाराजांच्या घरी येणार होते आणि या दिवशी येऊन ते तिथे वास्तव्य करणार होते. घर जळाल्यामुळे घरामध्ये फक्त काळे तीळ शिल्लक होते आणि शनिदेवाने सूर्यदेवांना काळे तीळ देऊनच त्यांचे स्वागत केले होते आणि म्हणून या दिवशी असे वरदान दिले जाते की जो कोणी या दिवशी सूर्यदेवाला काळे तीळ अर्पण करतो किंवा तिळाचं दान करतो तर त्या व्यक्तीचे सर्व संकटे दुःख हे दूर होत असतात. म्हणून तुम्हाला या दिवशी तिळाचं दान जे आहे तर ते नक्की करायचं आहे. यासोबतच जानेवारी महिन्यामध्ये भरपूर थंडी असते म्हणून तुम्ही गरीब व्यक्तींना गरजू व्यक्तींना ब्लँकेट नवीन कपडे सुद्धा दान करू शकता. त्याचबरोबर या दिवशी तुम्ही तांदळाचं दान देखील करू शकता, डाळी दान करू शकता, गूळ शेंगदाणे सुद्धा या दिवशी दान करणं अतिशय शुभ मानलं गेलं आहे. या दिवशी तुमच्या घरी जर एखादा भिक्षुक एखादी व्यक्ती किंवा एखादा जर ब्राह्मण आला तर त्याला तुम्ही रिकाम्या हाताने पाठवू नका. काहीतरी दान तुम्ही या दिवशी नक्की करायचं आहे. याचं तुम्हाला अनेक पटीने पुण्य जे आहे तर ते प्राप्त होत असतं. व्हिडिओमध्ये आपण मकर संक्रांतीच्या निमित्ताने करण्याच्या दानधर्म असेल किंवा हळदी कुंकवाच्या निमित्ताने द्यायचे वाण वस्तू असतील त्यामध्ये कोणत्या वस्तू घेणं टाळायचं आहे याबद्दलची माहिती या व्हिडिओमध्ये आपण पाहिलेली आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमच्या सर्वांचं मनापासून धन्यवाद. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करून जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. धन्यवाद.